माडगाव तालुक्यात जिल्हा सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे जंगी उद्घाटन महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली व सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा माडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज माडगाव तालुक्याचा जिल्हा सांगली येथे वयोगट 14, 17 व 19 मुले व मुली शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2025-26चे उद्घाटन संकेतील शिक्षण महर्षी डॉक्टर RK पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी माडगावच्या सरपंच सौ अनिता माळी, माडगाव सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रदीप करगणीकर, मारुती कोरे, डॉक्टर सार्थक हिट्टी, जतपंच समितीचे विस्तार अधिकारी हंसर शेख, केंद्र प्रमुख शिवशंकर माळी, मारुती माळी सर, किरण पाटील, संदीप पाटील, माजी चेअरमन शिक्षण सेवक सहकारी सोसायटी, सिद्धगोंडा पाटील बोरगी, संचालक माध्यमिक सेवक शिक्षण सोसायटी, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा माडगावचे मुख्याध्यापक संजय पाटील यांच्यासह माडगाव येथील नेते माननीय विठ्ठल निकम, लिंबाजी माळी, परशुराम बंडगर, या संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास रंडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रिमझिम पाऊस असतानाही या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या। 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचं आज पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ संपन्न झाल्या। आज रात्री उशिरा 8 वाजेपर्यंत या क्रीडा स्पर्धा मैदानावर सुरू होत्या। तालुक्यातील अनेक शाळेतील मुले, शिक्षक मोठ्या संख्येने या क्रीडा स्पर्धेसाठी खास करून उपस्थित होते। आमचे माडगावचे TV1 मराठीचे प्रतिनिधी माननीय गोविंद निकम यांचा हा रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्र शासन क्रीडा संचालनालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे। माडगावच्या आश्रमशाळेमध्ये या स्पर्धा होत आहेत। कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। खूप चांगल्या पद्धतीने
स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे. खेळासाठी आवश्यक असणाऱ्या मैदानांची चांगली व्यवस्था आहे. या ठिकाणी अंपायर म्हणून जे शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक सर्व प्रकारच्या शाळांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. या स्पर्धा 14 वर्षाच्या आतील, 16 वर्षाच्या आतील आणि 19 वर्षाच्या आतील मुलं आणि मुली अशा वेगवेगळ्या गटामध्ये होणार आहेत. या स्पर्धा आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवस पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी पंचायत समिती जत शिक्षण विभागामार्फत खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीनं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा माडगाळ या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पाडत आहेत. या स्पर्धेसाठी 3 गटातून या स्पर्धा होत आहेत. एकूण 17, 14 आणि 19 गटातील मुलामुलींची या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत. एकूण आज फक्त मुले 14 वर्ष आणि 17 वर्ष या 2 गटांच्या स्पर्धा संपन्न होत आहेत. त्या 14 वर्षाच्या 47 संघ सहभागी आहेत आणि 15 वर्षाच्या 17 वर्षाचे 53 संघ सहभागी आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी मैदानाची आखणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळाचे मुख्याध्यापक आदरणीय संजय पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी संस्था यांनी चांगल्या पद्धतीची सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर इथं 3 दिवस चालणाऱ्या सर्व पंचांसाठी त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर तालुका शारीरिक शिक्षक क्रीडा संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये सचिन सर असो किंवा दीपक कांबळे सर, विजय बिरादर सर या सर्व कामासाठी सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षण विभाग पंचायत समिती जतचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शेख साहेब सर्वांचंच सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्यातून कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून माध्यमिक, प्राथमिक सर्व संघ या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीनं स्पर्धा सुरू आहेत. मी या स्पर्धेसाठी तालुका शिक्षण विभाग पंचायत समितीचा यांच्याकडून शुभेच्छा देतो आणि Press the bell icon on the YouTube app and never miss another update.